नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सगळे मजेत असाल. आयुष्यातील सुंदर क्षण या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, तुम्हालाही माझ्यासारखंच नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करायला, त्या जागेविषयी माहिती घ्यायला, त्या जागेला ते नाव का पडलं किंवा ती जागा त्यासाठी का निवडली गेली असे प्रश्न पडतात का? तर अशाच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी जाऊ तर शकत नाही. म्हणून आपण यूट्यूब, गुगल अशा प्लॅटफॉर्मवरून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो किंवा व्हिडिओ वगैरे पाहतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण जाणार आहोत अष्टविनायकापैकी 7व्या क्रमांकावरील असणाऱ्या श्री विघ्नेश्वर गणपतीला, म्हणजेच ओझरला. जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर 90 किलोमीटर, नाशिकवरून येणार असाल तर 139 किलोमीटर आणि मुंबईवरून येणार असाल तर 200 किलोमीटर अंतरावर आहे. आज आपण मंदिर व संपूर्ण परिसर पाहणार आहोत. तसेच ओझरच्या गणपतीला श्री विघ्नेश्वर असे का म्हणतात ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी आपला आयुष्यातील सुंदर क्षण हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जेवढे आपल्या चॅनलला व्ह्यूअर्स आहेत तेवढ्या सर्वांनी जर आपला चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर व्हायला टाइम लागणार नाही. सो प्लीज 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 सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आम्ही एका दिवसात भीमाशंकर, निमदरी, वडचखंडोबा आणि ओझर हे सगळे देवदर्शन केले. तसेच तुम्ही जर कधी इकडे आलात तर आणखी खूप सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणे इथे जवळ अगदी काही अंतरावर तुम्हाला पाहायला मिळतील. जसे की शिवनेरी, लेण्याद्री, माळशेज घाट असे पर्यटन स्थळे इथे जवळच आहेत. या सुंदर प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलात तर अगदी काहीच अंतरावर गणपती मंदिर आहे. तुम्ही या रस्त्याने जाऊन गाडी पार्किंगला लावू शकता. 30 रुपये 4 व्हीलर व 100 रुपये बस अशी सोय आहे. आम्ही जास्त वेळ थांबणार नव्हतो म्हणून आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूनी गाडी पार्क केली व मंदिराकडे गेलो. इथे एक गमतीशीर गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. या घर मालकांनी वैतागून हे राहतं घर आहे, लॉज संदर्भात इथे चौकशी करू नये व दरवाजा ठोठावू नये असा बोर्डच लावून टाकलाय. या घराच्या बाजूलाच एक लॉज आहे, पण तो लोकांच्या लक्षात येत नाही. त्याचं गेट जरा आतमध्ये आहे, त्यामुळे लोक ह्याच दरवाजावर येऊन सारखे चौकशी करतात. आता आपण जाऊया गणपती मंदिराकडे. पण गणपती मंदिराकडे जात असतानाच अगदी गणपती मंदिराला शेजारीच हे राम मंदिर आहे. व्हाईट मार्बलमध्ये बनवलेलं हे मंदिर खूप छान आहे. खूप सुंदर डिझाईन, लाइटिंग, झुंबर असणारा हा मोठा हॉल आहे. यात अनेक दुकानं पाहायला मिळतात. पूजेचं सामान, प्रसाद, खेळण्या व इतर अनेक वस्तू आहेत. पूजेसाठी लागणारं सामान, प्रसाद, काही इतर वस्तू तुम्ही इथून खरेदी करू शकता. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर कलाकृती आपणास पाहावया मिळतात. आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत. फोटो व्हिडिओ काढण्यास इथे मनाई आहे, त्यामुळे गाभाऱ्यात फोटो व्हिडिओ काढू शकत नाही. तसेच हे मंदिर पूर्वानुमुख आहे व अष्टविनायकांपैकी सगळ्यात श्रीमंत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजीराव पेशवे यांनी 1885 साली केला. संपूर्ण बांधकाम हे जुने आहे व दगडात केलेले आहे. कुठल्याही सिमेंट किंवा वाळूचा वापर केलेला इथे दिसत नाही. मंदिर परिसर हा खूप मोठा आहे व इथे दीपमाळ, पालखी महाल, गौराईंची मूर्त, श्रीरामांची मूर्त तसेच मूषकराज इथं पाहावयास मिळतात. मंदिर परिसरात काही झाडंही लावलेली आहेत. मंदिराच्या कळसावरील मूर्तिकाम व रंगकाम अतिशय सुंदर व सुरेख आहे.
या जागेची एक रोचक कथा देखील आहे. अभिनंदन नावाचा एक महापराक्रमी राजा होता आणि या राजाने संपूर्ण त्रिलोकावर राज्य करण्यासाठी एक यज्ञ केला. त्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी इंद्रदेवाने एक राक्षस निर्माण केला. त्याचे नाव होते विघ्नासूर. त्याला सांगितले, तू हा यज्ञ होऊ देऊ नकोस. व हा यज्ञ करण्यासाठी अनेक ऋषीमुनी आलेले होते. या ऋषीमुनींना समजले हा विघ्नासूर या यज्ञात बाधा आणतोय. तेव्हा त्या सर्वांनी गणपती बाप्पाची आराधना केली. धाव रे गणपती बाप्पा धाव. तेव्हा गणपती बाप्पा आले व विघ्नासुराशी युद्ध केले. युद्ध सुरू झाले व गणपती बाप्पांनी विघ्नासुराचा पराभव केला व पराभव केल्यानंतर विघ्नासुराला सांगितले, ज्या ठिकाणी माझी पूजा केली जाईल, माझे नामस्मरण केले जाईल, त्या ठिकाणी तू जायचं नाही. हा विघ्नासूर व विघ्नासुराने गणपती बाप्पांनी सांगितलेले मान्य केले. विघ्नासूर गणपती बाप्पांना शरण आला व गणपती बाप्पांना म्हणाला, तुम्ही सांगताय ते मी ऐकेन, पण माझी एक इच्छा आहे. माझ्या नावाने तुम्ही या ठिकाणी ओळखले गेले पाहिजे व तुम्ही या ठिकाणी वास्तव्य केले पाहिजे. गणपती बाप्पांनी ते मान्य केले व तेव्हापासून विघ्नेश्वर अशा नावाने गणपती बाप्पा या ठिकाणी ओळखले जातात. तसेच गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे विघ्न दूर करतात असेही म्हटले जाते. अशी पौराणिक कथा या ठिकाणची आहे. मंदिराच्या शेजारीच हे भक्तभवन आहे. इथे उत्तम राहण्याची सोय होते. भक्तभवनच्या गेट बाहेर हे 2 हत्तींची प्रतिमा आहे. अतिशय सुंदर उत्कृष्ट काम असलेली ही प्रतिमा अगदी खरोखरच हत्ती उभे असल्याचाच भास होतो. कसा वाटला आपला आजचा व्लॉग नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच आपल्याला 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे. सो प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.